फ्रेंड्स, तर बघा इथे ना आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आदल्या दिवशीचा म्हणजेच की फ्रायडेचा. तर फ्रायडे नाईटला माझी सगळी कामं आवरून मी आहे ना इशीचे बुक्स कवर करत बसली होती. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आज करेल उद्या करेल, पण कामामुळे नाही जमलं. तर आज मी हे घेऊन बसले होते कवर्स करायला. हे कामसुद्धा कंप्लीट करायचं होतं. तर तिच्या स्कूलमध्ये ना असे ब्राऊन कलरचे कवर्स नाही अलाउड आहेत, असे प्लास्टिक कवर करून द्यायचं अलाउड आहेत. त्यामुळे मी तिच्या सर्व बुक्सला, नोटबुकला आणि टेक्स्टबुकला प्लास्टिक कवर लावून स्टॅपलर पिन करत होते. तर बघा इथे तुम्ही पाहू शकता मी कसं करत आहे ते. आमच्या टाईमलाच फ्रेंड्स असे ब्राऊन कलरचे कवर्स असायचे. ह्यांच्या स्कूलमध्ये तसं अलाउड नाही आहे. आणि ना असे ओपन ठेवल्यामुळे ना मुलांनासुद्धा कळतं की कोणती बुक आहे आणि कोणती नाही. त्यामुळे टीचर लोक सांगतात की तुम्ही फक्त प्लास्टिक कवर लावून द्या, जेणेकरून ते बाहेरून घाण होणार नाही. त्यामुळे तर मी अशी लावून देत होते. तर बघा मी अशा प्रकारे हे सर्व कवर्स लावून घेतले आहे. तर इशी मला इथे सुद्धा थोडी मदत करत होती. ती खूप एक्सायटेड होती, तिच्या बुक्सला कवर करत होते. तर पाहू शकता तुम्ही. तर इथे बघा मला डुग्गूसुद्धा मध्ये येऊन चकवत होता. मी बुक्स कवर करत होते. तर नंतर त्याला मी बाजूला बसवलं आणि नंतर तोही त्याचा खेळायला लागला. तर इशीसुद्धा इथे मला हेल्प करत होती, येत होती, जात होती, मध्ये काही ना काही डिस्टर्ब करत होती. मग अशा प्रकारे मी बुक्स कवर करत होते. अशी आहे माझी इशी भोळी प्यारी. तर बघा डुग्गू आणि इशी दोघंजणं कसे बसलेत आणि किती मस्त. तर अशा प्रकारे मी माझे टेक्स्टबुकचे कवर लावून झाले होते आणि मी नोटबुकलासुद्धा कवर करून घेत होते. तर अशा प्रकारे मी ते कट करून कवर्स केले. तर बघा अशा प्रकारे माझे सर्व बुक्सला कवर वगैरे करून झाले. ते टेक्स्टबुक आणि नोटबुक दोन्हींनाही कवर केले आहेत. काही एक्स्ट्राचे जे असतात पूर्ण वर्षभरचे त्यांनासुद्धा मी कवर करून झाले आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असे स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे कस्टर्ड फ्रूट आणि इशी. तो माझा इशीचा कवर बुक्स मध्ये गेला आणि आजचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कस्टर्ड फ्रूटचा. तर कस्टर्ड फ्रूट कसं बनवायचं तर त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. तर इथे बघा मी सर्वप्रथम आहे ना मठ्ठा बनवणार आहे, ताक. तर मी इथे ना असं घट्टसर दही घेतलं आहे. हे घट्ट दही गोकुळ दुधाचं आहे. तर इथे बघू शकता. यामध्ये मी पिंक सॉल्ट टाकलं आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे ब्लॅक सॉल्ट. त्यानंतर मी टाकणार आहे जिरा पावडर, अजून थोडीशी जिरा पावडर टाकणार आहे आणि टाकणार आहे चाट मसाला. त्यानंतर टाकणार आहे रेड चिली पावडर. रेड चिली म्हणजे जास्त तिखट नाही आहे, नॉर्मल आहे. आणि कारण की माझ्याकडे हिरवी मिरची आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी हे टाकलं आहे. तर जर असेल तर तुम्ही नक्कीच टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून जे आहे त्यात मी जुगाड केला आहे. तर अशा प्रकारे ना आपले सर्व मसाले एकत्र फेटून घ्यायचे. मग मी यामध्ये आता टाकणार आहे थोडीशी साखर. तर इथे पाहू शकता तुम्ही मी थोडीशी साखरही किंचित टाकली. त्या सर्वांनी ना खूप छान असा टेस्ट येतो ताकाला. आणि बघा हे ताक आहे ना असं क्रीमी बनतं, एकदम पण पातळ असं दुकानात भेटतं तसं नाही बनत. खूप छान असं क्रीमी बनतं. त्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे पाणी थंड. फ्रीजमधलं थंड पाणी असतं ना आपल्याला ते टाकायचं आहे. माठातलं टाकलात नॉर्मल थंड पाहिजे असेल ते जरी टाकलं तरी चालेल. मी थोडंसं दही गरम होतं ना त्यामुळे मी थोडं थंड पाणी टाकणार आहे. आणि अशा प्रकारे मी त्याला ग्लासातून असं वर खाली करून घेणार आहे, जेणेकरून सर्व जिन्नस मिक्स होतील आणि एक छान असा फ्लेवर येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे त्याला सर्वाला मिक्स केलं आहे. रोजच्या आहारामध्ये दुपारच्या जेवणाला हे घेत जावा, तर तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण ह्याच्या पुढची तयारी करणार आहोत कस्टर्ड फ्रूटची. तर इथे मी ना गॅसवर माझ्या आईने दूध घेतलं आहे. 1.5 लिटर मी दूध घेतलं आहे. तर मी ते तापवायला ठेवलंय. तसं ते तापतंय तोवर मी थोडंसं स्लो गॅस ठेवलाय, पाहू शकता तुम्ही. तर आता ह्याच्या पुढची रेसिपी आपण करूया. तर फ्रेंड्स बघा इथे आपलं दूध बॉईल झालंय छान प्रकारे. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत केसर.
आणि ह्यामध्ये आपण नंतर टाकणार आहोत 4 टेबलस्पून मी फ्रेश क्रीम टाकणार आहे, कारण मी 1.5 लिटर दूध घेतलं आहे. तुम्ही 500 ml घेतलात तर तुम्ही 2 टेबलस्पून टाकू शकता, कारण ह्याने ना दुधाला खूप थिकनेसपणा येतो. त्यामुळे मी छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता मी इथे 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेते आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं वॉर्म मिल्कच टाकायचं आहे, कोमट दूध. मी इथे साईडला अजून थोडं दूध गरम करायसाठी ठेवलं होतं, तर हे दूध सुद्धा थोडं वॉर्म आहे म्हणून मी ह्यामध्येच टाकणार आहे. हे बघा, आणि ह्याला आहे ना फटाफट असं हे करून घेणं, कारण ह्याच्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजे म्हणून. आता माझी आई मिक्स करते. हे बघा, यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे ना, म्हणून आपल्याला हे छान प्रकारे मिक्स करायला मिक्स पाहिजे. करायचं आहे. हे बघा, आपण अशी स्लरी बनवली. आता ती आपण ह्यामध्ये सोडणार आहोत आणि फटाफट दूध सुद्धा हलवून घेऊ. ते बॉईल झालंय, थोडं थोडं घट्ट होत चाललंय. मग आपल्याला ह्यामध्ये सोडायचं आहे साखर. दाखवते तुम्हाला. सॉरी, साखर टाकतानाच थोडा व्हिडिओ स्टॉप झाला, मला लक्षातच नाही आलं. ते तुम्ही ते इथे बघा, आपल्याला छान प्रकारे अशी आहे ना हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी मिठाई मिल्कमेड टाकते आहे, कंडेन्स मिल्क. हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, ह्याने सुद्धा छान टेस्ट येतो. सतत असं करत राहायचं. तुम्हाला जर जास्त येलो हवं असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं कलरसुद्धा टाकू शकता, फूड कलर. मी नाही टाकणार आहे. फ्रूट सरबतसुद्धा बनतं, कस्टर्ड फ्रूट सरबत. ते सुद्धा तुम्ही करू शकता. दाखवते तुम्हाला. बघा, इशी मला सगळे फ्रूट्स वॉश करून देते छान प्रकारे. ती अशा प्रकारे मला नेहमी हेल्प करण्यासाठी खूप उत्सुक असते. ते पाहू शकता तुम्ही. बघा, तिने सगळे मँगो छानपैकी पाण्यामध्ये डीप करून ठेवले. इथे सगळे बनाना, गव्हा, पोमोग्रेनेट, ॲपल, ग्रेप्स असे सगळे हे वॉश करून ठेवले. आता ड्रायफ्रूट्स आणि हे मला असं सगळं कट करायचं आहे, ते तुम्हाला दाखवते मी. त्याआधी आपण हे सगळं छान प्रकारे कस्टर्ड क्रीम बनवून घेऊया, कस्टर्ड मिल्क. आणि जेव्हा आपण हे थोडंसं असं थंड करायला ठेवणार ना, तोवर मग आपण फ्रूट्स कट करून घेऊ. कारण इतका वेळ फ्रूट्स कट करून ठेवले तर ते थोडा त्याचा कलर चेंज होतो. आता आपण गॅस रेडी कसं झालं आहे ना हे आपल्याला जर चेक करायचं असेल ना, तर बघा, असा हा स्पून आहे ना ह्याच्यामध्ये डीप करून मोठा चमचा असा लाईन मारून बघायची. तर बघा, क्लिअर लाईन येते. तर अशा प्रकारे आपला कस्टर्ड मिल्क रेडी झालं आहे. आता मी हे गॅस बंद करते आणि ह्याला ना नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत थांबते. आता मिल्क थंड ठेवणार, तोपर्यंत आपण फ्रूट्स. फक्त मी इथे ना ग्रेप्स कट करत आहे. आणि बघा, मी अशा छोट्या छोट्या प्रकारे मी ग्रेप्स कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ग्रेप्स कट करून मग त्याच्यानंतर मी ॲपल घेतलं आहे. त्याचे मी वरचे सागे ना पील करून घेतले आहेत. आणि आता मी ना ह्याला पण ॲपलला पण बारीक कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या प्रकारचे फ्रूट्स कट केले होते. तुम्ही इथे बघू शकता, हे अजून गार झालेलं नाही आहे. हे बघा, तोवर आपण एका साईडला दही लावून घेणार आहोत. दही ना फ्रेंड्स आंबट न होण्यासाठी आहे ना, मी तुम्हाला ट्रिक ती नंतर दाखवेन. तर आता आहे ना आपल्याला असं घट्ट मलाईदार दही करण्यासाठी ना भांड्याला पूर्ण सगळ्या बाजूने दही लावून घ्यायचं आहे. आणि मी आता ह्यामध्ये ना 1 लिटर दूध ओतलं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. तर उद्यापर्यंत बघा दही कसं मस्त मलाईदार होईल ते. तर मी आता ह्याला ना झाकून एका गरम जागेवरती ठेवते, जेणेकरून आपल्याला दही छान प्रकारे जमेल. तर मी ना इथे उरलेले जे ग्रेप्स होते, बाकीचे जे कट केलेले, त्यातले जे उरलेले होते ना त्यांना मी धुवून स्वच्छ पुसून असे बॉक्समध्ये ठेवले. आणि बघा, इथे मी ना आता बदाम आणि काजू घेतलेत आणि मनुकेही घेणार आहे. मी ना अशा प्रकारे हे सगळं कट करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही, बदाम, काजू आणि मनुके. तर अर्धा तर मी बाउलमध्ये टाकलं आहे. आता मी अर्धा अजून ड्रायफ्रूट्स टाकणार आहे.
पण मी इथे टाकते हे कट केलेले ग्रेप्स, गंगा, पोमोग्रेनेट्स, मँगो आणि अजून आपण ॲपल टाकणार आहोत. ॲपल, तो बाउल छोटा होत होता म्हणून मी मोठा बाउल घेतला आहे. इथे मिक्स करायला जमत नव्हतं. आणि आपण आता टाकणार आहोत ह्यामध्ये बनाना. तर इथे बघा मी आहे ना ड्रायफ्रूट्स जे कट केले होते ते सुद्धा मी टाकणार आहे, बारीक कट केलेले, आणि याला छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे. ते तुम्ही पाहू शकता. आता मी इथे ना सीडलेस ब्लॅक मनुकेटसुद्धा टाकत आहे, पाहू शकता तुम्ही. बघा हे जेव्हा आहे ना दुधामध्ये मिक्स होतात ना तर खूप छान लागतात. आणि हे ब्लॅक मनुके ना टाकणं खरंच खूप चांगलं आहे. त्याने लहान मुलांची बुद्धी वगैरे वाढते. आणि ना फ्रेंड्स, तुम्ही या जर मुलं फ्रूट्स वगैरे खात नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारे कस्टर्ड फ्रूट बनवून त्यांना खायला देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या पोटात सगळ्या प्रकारचे फ्रूट्स जातात. तर बघा मी इथं हे सगळं कस्टर्ड मिल्क ह्यावर ओतणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा इथे अशा प्रकारे हे मी मिक्स केलं आहे. आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझे कस्टर्ड मिल्क फ्रूट कस्टर्ड कसं वाटलं ते. तर ना हा जो व्हिडिओ आहे ना पुढचा तो नेक्स्ट डेचा आहे, जे मी दही जमवलं होतं. तर बघा इथे ना मस्त मलाईदार दही जमा झालं आहे, तुम्ही पाहू शकता. मी आदल्या दिवशी रात्री नाही दाखवलं, दुसऱ्या दिवशी रात्री केलं आहे हे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्हीसुद्धा दही बनवून बघा. आता मी तुम्हाला एक कट मारून दाखवते की दही कसं मलाईदार झालं आहे आणि खूप छान जमलं आहे ते. तर बघा इथे कशी त्याच्या वड्या पडतील अशा प्रकारे ते दही झालं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही असंच बनवून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला दहीची रेसिपीसुद्धा कशी वाटली ते. आणि उन्हाळ्यात दहीचं तुम्ही बरेच प्रकार खाऊ शकतात, छान असतं, थंड असतात पोटासाठी. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.